दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक संपन्न। बैठकीला सुनेत्रा पवारांसह पाच पवारांचीही उपस्थिती। राष्ट्रवादीतल्या नाराजी नाट्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। खरातकडून अनेकांचे आधार कार्ड पॅन कार्ड वापरून कारनामे। रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानंही खातं। मालेगाव महानगरपालिकेच्या महासभेत पुन्हा राडा। एसआयआरच्या मुद्द्यावरून इस्लाम पार्टी आणि एमआयएम नगरसेवक भिडले। गोंधळामुळे महासभेचं कामकाज ठप्प। बीडमधील मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याची निर्दोष मुक्तता। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाली होती अटक। पुण्यात झाड कोसळल्यानं महिलेचा मृत्यू। शहरातील अनेक रस्ते अवकाळी पावसामुळे जलमय। कात्रजमध्ये अनेकांच्या घरात शिरलं पाणी। पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर। उन्हाळी पिकं, भाजीपाला आणि फळबागांना मोठा फटका। हॉर्मोझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावर ब्रिटनने आयोजित केली 60 देशांची बैठक। बैठकीत सहभागी भारतानंही जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची मांडली आग्रही भूमिका। अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमधील करज प्रांताला जोडणारा सर्वात उंच पूल उद्ध्वस्त। करार केला नाही तर यापेक्षाही वाईट परिणाम भोगण्यास तयार राहण्याची ट्रम्प यांची इराणला धमकी। बातमीपत्राला सुरुवात करूया। भोंदू अशोक खरात प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा खुलासा समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे। खरातच्या मुलाची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे। यामध्ये खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातनं सर्व डॅडला माहीत होतं, मात्र घरात खूप कॅश यायची असं चौकशीत म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे। एसआयटीनं हर्षवर्धन खरातला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आणि चौकशी दरम्यान हर्षवर्धननं धक्कादायक कबुली दिल्याची माहिती आहे। एसआयटी कडून खरातच्या मुलावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली, मात्र मुलाचं उत्तर सर्व डॅडला माहिती आहे असंच देत असल्याची सूत्रांची माहिती आहे। घरात खूप कॅश यायची अशी देखील माहिती हर्षवर्धन खरात यानं दिलेली आहे। तर खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, काय अपडेट? अशोक खरात प्रकरणामध्ये अशोक खरातला एसआयटीने ताब्यात घेतलेला आहे। त्याची कोठडी जी आहे ती सुरू आहे आणि या कोठडीमध्ये अशोक खरात काही एक माहिती देत नसल्याने त्याच्या मुलाला पुन्हा एकदा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि चौकशीसाठी त्याच्या मुलाला जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा त्याने पुन्हा एकदा हे सगळं माझ्या वडिलांना अर्थात डॅडला माहित आहे असं तो म्हणतोय आणि घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॅश यायची, पण ती कुठून यायची हे आम्हाला माहित नव्हतं, हे सगळं डॅडला माहित आहे, अर्थात अशोक खरातला माहित आहे, अशा प्रकारची माहिती तो एसआयटीला देतोय। आणि या सगळ्या प्रकरणामुळे अशोक खरातच्या घरामध्ये येणारी कॅश जी आहे ती हवालाच्या माध्यमातून येत होती का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या सगळ्याच्या अनुषंगानं आता पोलिसांकडून तपास केला जातोय। महत्वाची पत्नी कल्पना खरात अद्यापही फरार आहे, मात्र त्याचा मुलगा जो आहे त्याला पोलिसांनी आणि एसआयटीने चौकशीसाठी जेव्हा बोलवलं त्यावेळेला त्यांनी ही सगळी माहिती जी आहे ती एसआयटीच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि त्यामुळे या हर्षवर्धन खरातच्या माहितीनुसार आता या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जातोय। ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातची 100 बँक खाती असल्याचं समोर आलंय। ही सर्व खाती भोंदू खरात ऑपरेट करत असल्याची माहिती समोर येते। अनेक भक्तांच्या नावे असलेल्या या खात्याला हा भोंदू एकटाच नॉमिनी आहे। गेल्या 3 वर्षात जवळपास 60 कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती आहे। 2021 साली अनेक खाती उघडण्यात आली असून काही जणांनी प्रत्यक्ष येऊन केवायसी करून दिली, तर काहींची ऑनलाईन केवायसी करून हे खातं ऑपरेट करण्याचा अधिकार खातेदारांनीच अशोक खरातला दिला, असं स्पष्टीकरण पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप कोर्टे यांनी दिलंय। तर चाकणकरांची बहीण काही अधिकाऱ्यांच्या नावे देखील खातं उघडल्याची चर्चा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या समता पतसंस्थेमध्ये देखील असेच काही खाते असल्याची देखील चर्चा आहे। समता पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप कोयटे आपल्या सोबत आहेत। काय वस्तुस्थिती आहे की हा जो अशोक खरात आहे याची अनेक खाती होती आणि हा एकटाच माणूस सगळे खाती ऑपरेट करत होता? खाते त्यांच्या ओळखीने आमच्याकडे निश्चित ओपन झाली होती, परंतु ऑपरेट ते एकटे करत नव्हते। जे काही खातेदार आहेत त्यांच्या सह्यांनी त्यांची केवायसी पूर्तता करूनच हे सर्व खाते ऑपरेट होत होते। वैयक्तिक त्यांच्या घरातले 3-4 खाते आमच्या संस्थेमध्ये होते, अजूनही आहेत। त्याला काही प्रकारचा बॅलन्सही आत्ताच्या तारखेला आहे,
परंतु कुठेही विदाऊट KYC किंवा बनावट खाते असा कुठलाही प्रकार संस्थेमध्ये निश्चित नव्हता. साधारण आम्हाला समजलेला आकडा असा आहे की साधारण 57 लोकांची 100 खाती समता पतसंस्थेत आहे आणि जवळपास 60-70 कोटीचा जे ट्रान्झॅक्शन आहे ते या दरम्यानच्या काही 2-3 वर्षाच्या काळामध्ये झालं आहे. साधारण 2021 पासून हे सगळे खाते आहेत. आम्हाला जी पोलिसांनी माहिती मागवली होती त्या पद्धतीने आम्ही माहिती पोलिसांना दिली आहेत. ती साधारणतः 50 ते 60 खात्यांची माहिती पोलिसांनी आम्हाला मागवली होती. ती पूर्णपणे आम्ही पोलिसांना सबमिट केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आपण ट्रान्झॅक्शन म्हणाल तर निश्चित आकडे आम्हाला बाहेरून आकडे खूप मोठे मोठे 100 कोटी वगैरे ऐकायला आले, परंतु एक 10-1 कोटीच्या आसपास ह्याच्यामध्ये सर्वजण व्यवहार झालेले आहेत. परंतु तुम्हाला जर एवढे कोट्यावधीचे व्यवहार एकटाच माणूस अनेक खात्यांचा वापर करून करत होता तर तुम्हाला काही शंका आली नाही का की हे सगळं काहीतरी वेगळं प्रकरण आहे? नाही, तो माणूस एकटा व्यवहार करत नव्हता. त्याच्याबरोबर जे खातेदार आहेत हे बऱ्याचदा समक्ष आलेले आहेत. त्यांची KYC आम्ही पूर्तता करून घेतलेली आहेत. त्यामुळं ते खातेदारांबरोबर ते माणूस यायचा हे बाब 100% खरी, ती नाकारता येणार नाही. परंतु ज्यावेळेस लोक समक्ष पैसे काढण्याकरता त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याकरता येतात तेव्हा आम्ही पैसे देतो सुद्धा, त्यांच्याकडून पैसे स्वीकारतो सुद्धा. अशी देखील चर्चा आहे की त्याच्या घरातले तर खाते आहेच आहेत, परंतु त्यांनी जे त्याचे भक्त त्याच्याकडे जात होते, मग त्यामध्ये चाकणकर असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील यांच्या नावाने सुद्धा तुमच्याकडे खाते आहेत. खाते बऱ्याच नावाने आहेत, परंतु पोलिसांनी काही माहिती तपासाकरता गोपनीय ठेवायला सांगितलेली आहेत. त्यामुळे इतर खातेदारांची नावं मी आपल्यासमोर सांगू शकत नाही. नक्कीच आपण बघितलं तर त्यांना काही बंधनं असल्यामुळे ते नावं जरी सांगू शकत नसतील तरी हा एकटा अशोक खरात जो आहे याने समता पतसंस्था, एकट्या समता पतसंस्थेमध्ये जवळपास 57 लोकांच्या नावाने 100 खाते उघडलेली होती आणि जवळपास 60-70 कोटीचा व्यवहार जो आहे तो या 2-3 वर्षाच्या काळामध्ये केला आहे. त्यामुळे हा पैसा नेमका त्याच्याकडे कुठून येत होता, तो पैसा कशासाठी वापरला जात होता, हा देखील प्रश्न आहे आणि याची चौकशी होणं देखील गरजेचं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. दरम्यान हे सर्व नेमकं प्रकरण काय आहे, अशोक खरातची नेमकी किती खाती होती, आपण सगळं ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. समता आणि जगदंब पतसंस्थेत तब्बल 132 खाती होती. कोपरगावच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शाखेत हे खातं होतं. 57 खातेदारांनी 100 खाती उघडलेली होती. तर सिन्नरमधील जगदंब पतसंस्थेत देखील 32 जणांची खाती होती. नामकर्ण आवारेची जगदंब पतसंस्था होती आणि समता पतसंस्थेत 3 वर्षात 60 कोटींहून अधिक रकमेचा व्यवहार झाला असल्याचं कळतंय. शिर्डीतील शेतकरी फसवणूक प्रकरणात याच पतसंस्थेमधून पैसे देण्यात आले होते. तर प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून खरातच नाव होतं. व्यवहार करण्याचा अधिकार हा अशोक खरातला देण्यात आला होता. त्याच्या खात्यांवर सुमारे 60 कोटींचा व्यवहार झालेला आहे. 8 खाती खरात कुटुंबियांची असल्याचं कळतंय. अशोक खरात आणि कल्पना खरातसह मुलगा आणि मुलीच्या नावावर देखील खातं आहे. समता पतसंस्थेमध्ये 78 लाख रुपये शिल्लक आहेत आणि खरातकडे येणाऱ्या भक्तांच्या नावानं ही खाती उघडली गेली होती. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलीच्या नावानं देखील खातं आहे. तर अनेकांनी स्वतः KYC करून दिल्याचं पतसंस्थेनं दावा केलेला आहे. तर सर्व खात्यांशी खरातचा मोबाईल नंबर जोडला गेलेला आहे. खरात सावकारीचं काम करत होता. लोकांच्या जमिनी तो स्वतःच्या नावावर करत होता. अनेक व्यवहार समता आणि जगदंबा या 2 पतसंस्थांच्या माध्यमातून केलं जात होतं. समता पतसंस्थेमध्ये 1.25 लाख खातेदार होते. तर 1100 कोटींहून अधिकच्या ठेवी देखील तिथे आहेत. तर अशा प्रकारे खरातचा हा सगळा कारनामा, त्याची ही खाती. नाशिकमध्ये खरं तर उघड झालेलं भोंदू अशोक खरात प्रकरण आता आणखीनच गंभीर वळणावर पोहोचलेलं आहे.